नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. सध्या हिवाळा सुरू आहे. थंडीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाडू करतच असतो. खारीक खोबऱ्याचे लाडू, डिंकाचे लाडू, अळीवाचे लाडू, मेथीचे लाडू. आज आपण करणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने बिना पाकाचे, कडू न होणारे मेथीचे लाडू. हे लाडू आपण एक वेळ करून हवाबंद डब्यात 1 ते 1.5 महिन्यांसाठी ठेवू शकतो. हिवाळ्यात आपल्याला कंबरदुखी, सांधेदुखीचा त्रास जाणवतो. त्यासाठी हे लाडू उत्तम आहेत. घरात नुकतीच बाळंतीण झालेली महिला असेल तिच्यासाठी देखील हे लाडू फायदेशीर आहेत. बाळंतीण महिलेला दूध सुटण्यास मदत होते, शिवाय शरीराची झीज भरून निघते. कोणीही सहज करेल इतक्या सोप्या पद्धतीने लाडू कसे करायचे हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आपल्या चॅनलवर खारीक खोबऱ्याचे लाडू, डिंकाचे लाडू, मेथीचे अजून 2 प्रकारचे लाडू अशा रेसिपीज उपलब्ध आहेत. त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या सर्व रेसिपीज पाहू शकता. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आधी आपण मेथी भाजून घेऊया. त्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये मेथी घेतलेली आहे. इथं मी 1 कप म्हणजे बरोबर 200 ग्राम मेथी घेतलेली आहे. गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी केलेली आहे. मेथी आपल्याला पूर्णपणे रंग बदलेपर्यंत भाजायची नाही आहे. ती कडकडीत गरम होईल इतपतच आपण परतून घेणार आहोत. मेथी जर आपण खूप जास्त भाजली तर लाडूचा कडवटपणा कमी होण्याऐवजी अजूनच वाढेल. मेथी भाजून झाले, पण बघा मेथी अजिबात करपली नाही आहे किंवा तिचा रंग देखील बदललेला नाही आहे. हाताला कडकडीत गरम लागेल इतपतच मेथी भाजून घेतलेली आहे. भाजून घेतलेली मेथी आता आपण एका ताटात काढूया. ती पूर्णपणे गार करून घ्यायची आहे आणि गार झाल्यावर मिक्सरला लावून तिचं रवाळ पीठ तयार करून घेणार आहोत. भाजून घेतलेली मेथी पूर्णपणे गार होऊ दिली. नंतर मिक्सरला लावून तिचं रवाळ पीठ तयार करून घेतलं. तयार पीठ मी इथं डब्यात काढून घेतलेलं आहे. बघा जसा बारीक रवा असतो अगदी तसं बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे. ना जास्ती जाडसर ठेवायचं, ना जास्ती बारीक करायचं आहे. यानंतर आपण या मेथीच्या पिठामध्ये गरम साजूक तूप घालणार आहोत. बघा 1 कप साजूक तूप इथे मी गरम करून घेतलेलं आहे. खूप जास्त वाफा येईपर्यंत कडकडीत गरम केलेलं नाही आहे. मध्यम गरम असलेलं तूप मी यामध्ये घातलेलं आहे. जरी तुम्हाला इथं तूप फेसाळलेलं दिसत असेल तरीही ते अगदी कडकडीत गरम नाही आहे. आता आपण या तुपामध्ये मेथी पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये अजिबात गुठळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत. मेथीचं पीठ मी अशा पद्धतीने तुपात व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. हे मिश्रण इतकं पातळ झालेलं आहे. आता आपण हे कमीत कमी 1 दिवस मेथीचं पीठ तुपात मुरवत ठेवणार आहोत, म्हणजे मेथीचा कडवटपणा कमी होईल. 1 दिवसापुढे तुम्ही 3-4 दिवस देखील मेथीचं पीठ असं तुपात भिजवून ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी इथं मी ताटामध्ये अर्धा किलो खारीक घेतलेली आहे. खारीक फोडून मी त्यातल्या बिया काढून घेतल्यात. खारकीतल्या बिया काढून घेण्याआधी खारीक अर्धा किलो होती. खारीक फोडून घेण्याआधी मी फ्रीजरमध्ये ठेवून ती कडक केलेली नाही आहे किंवा उन्हात देखील वाळवून घेतलेली नाही आहे. जशी दुकानातून आणली तशीच मी खारीक फोडून घेतलेली आहे. सुरीने 2 भाग करून त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. तुम्ही विकतची खारीक पावडर वापरली तरीही चालेल. अर्धा किलो खारीक होती, त्यातली अर्धी खारीक मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली. आपल्याला ही खारीक मिक्सरला लावून याची जाडसर भरड तयार करायची आहे. खूप अगदी बारीक पीठ करायचं नाही आहे. मिक्सर सलग न फिरवता मिक्सर पल्स मोडवर बंद चालू करून आपण याची भरड तयार करून घेणार आहोत. जर मिक्सर सलग फिरवला तर मिक्सर गरम होऊन याची भरड न होता घट्ट गोळा तयार होईल आणि सगळं मिश्रण भांड्याला चिकटून राहील. अर्धा किलो खारीक मी 2 वेळा मिक्सरला लावून अशी जाडसर भरड तयार करून घेतली आहे. अगदी पिठासारखं बारीक दळलेलं नाही आहे, थोडंसं रवाळच ठेवलेलं आहे. आता आपली ही खारीक पावडर तयार आहे. आपण पुढची तयारी करूया. इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले. यामध्ये 25-30 काळी मिरी आणि दालचिनी भाजून घेणार आहोत. 4-5 इंच दालचिनीचे मी असे लहानसे तुकडे करून घेतलेले आहेत. दालचिनी, काळी मिरी आपण छान खमंग सुवास सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत. दालचिनी भाजत आली म्हणजे मस्त सुगंध सुटतो. दालचिनीचा मस्त घमघमाट सुटलाय. आता दालचिनी, काली मिरी आपण काढून घेऊया. दालचिनी, काली मिरी भाजत असताना करपू द्यायची नाही आहेत. कढई गरम आहे. गॅसची फ्लेम लो करून यामध्ये 50 ग्राम खसखस घालूया. खसखस भाजण्याआधी चांगली निवडून घ्यायची आहे. लो फ्लेमवर आपण खसखस हलका रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहोत. खसखस भाजून झाले, आधीपेक्षा हलका रंग बदलला आहे. खसखस भाजत आली म्हणजे ती तडतडू लागते, मग आपण समजायचं खसखस भाजून झालेली आहे. भाजून घेतलेली खसखस एका भांड्यात काढून घेऊया. यानंतर आपण हलीम भाजून घेणार आहोत. गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी ठेवलेली आहे. इथं मी 200 ग्राम हलीम घेतलेले आहेत, म्हणजे 250 mlच्या कपने मोजाल तर बरोबर 1 कप हलीम होतात. हलीम आपल्याला हलका रंग बदलेपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत. हलीम भाजून झालेत. हलीम भाजत आले म्हणजे ते तडतडू लागतात, मग समजायचं हलीम भाजून झालेत. भाजून घेतलेले हलीम आपण एका भांड्यात काढून घेऊया. लाडूसाठी लागणारी सगळी साहित्य आपण कमी फ्लेमवरच भाजून घ्यायचे आहेत. थोडासा जास्त वेळ लागतो, पण लाडू अगदी छान खमंग होतात.
यानंतर आपण सुकं खोबरं भाजून घेणार आहोत। इथं मी अर्धा किलो सुकं खोबरं घेतलेलं आहे। खोबरं मी हलक्या हाताने किसून घेतलं आहे, म्हणजे ते अगदी छान बारीक किसलं जातं। कढई मोठी आहे तरीही मी अर्धा किलो खोबरं 2 वेळा भाजून घेणार आहे। थोडं थोडं भाजून घेतलं म्हणजे ते सगळं खोबरं अगदी छान एकसारखं न करपता भाजलं जातं। गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी करून खोबरं आपण हलक्या सोनेरी रंगावर छान भाजून घेऊया। बघा, मी खोबरं भाजून घेतलंय, मस्त एकसारखा रंग आलेला आहे, अजिबातच करपू दिलेलं नाही आहे। इतका रंग येईपर्यंतच आपण खोबरं भाजून घेणार आहोत। भाजून घेतलेलं खोबरं एका भांड्यात काढूया आणि शिल्लक खोबरं अशाच पद्धतीने भाजून घेऊया। सगळी कोरडी साहित्य भाजून झालेत। आता आपण कढईमध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप घालायचं आणि यानंतर आपण काजू भाजून घेणार आहोत। इथं मी 1 कप म्हणजे बरोबर 200 ग्राम काजू घेतलेले आहेत। काजू आपण हलक्या सोनेरी रंगावर परतून घेणार आहोत। कमी फ्लेमवरच भाजायचे, म्हणजे ते आतपर्यंत छान भाजले जातात आणि आपले लाडू जास्त दिवस टिकतात, अजिबात खवट होत नाहीत। आपले काजू भाजून झालेत बघा, हलका सोनेरी रंग आलाय। आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊया। त्यानंतर शिल्लक तुपामध्ये 200 ग्राम बदाम घालणार आहोत। 200 ग्राम बदाम म्हणजे बरोबर 1 कप बदाम आहेत। बदाम देखील आपण छान परतून घेणार आहोत। गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी ठेवायची आहे आणि बदाम छान साली फुटेपर्यंत परतून घेऊया। बघा, बदाम भाजून झालेत, मस्त टपोरे झालेले आहेत। बदाम भाजत आले म्हणजे ते फुटू लागतात। भाजून झालेले बदाम आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। यानंतर कढईमध्ये मी 2 टेबलस्पून साजूक तूप घातलेलं आहे। गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी ठेवायची आणि आपण खारीक पावडर यामध्ये घालायची आहे। आपण जी मिक्सरला लावून खारीक पावडर तयार करून घेतली होती ती, आणि खारीक पावडर आपण कमी फ्लेमवर फक्त 3 ते 4 मिनिटं परतून घेणार आहोत। खूप जास्त वेळ जर खारीक पावडर परतली तर मग ती कुरकुरीत बनते, तिचा मऊपणा नाहीसा होतो। अशाच पद्धतीने सतत ढवळत राहूया। खारीक पावडर भाजून झाले बघा, मी खूप जास्त रंग बदलेपर्यंत भाजून घेतलेली नाही आहे। लोपेक्षा किंचित फ्लेम मोठी ठेवून 3 ते 4 मिनिटं फक्त परतून घेतलेले आहे। भाजून घेतलेली खारीक पावडर एका भांड्यात काढून घेऊया। यानंतर कढईमध्ये मी अर्धा कप साजूक तूप घातलंय। तूप चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण डिंक तळून घेणार आहोत। इथं मी 100 ग्राम डिंक घेतलेला आहे, पण तो 2 वेळा मी थोडा थोडा तळून घेणार आहे। तूप चांगलं गरम करायचं, गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे, म्हणजे डिंक अगदी छान फुलला जातो। डिंक तळताना थोडा थोडा करूनच तळायचा, म्हणजे सगळा डिंक व्यवस्थित फुलला जातो। तुम्ही पाहू शकता, आपण घेतलेला डिंक लगेचच छान फुलून आलेला आहे। डिंक तळून झालाय, आता आपण हा काढून घेऊया। बघा, मस्त पांढरा शुभ्र आणि छान टपोरा असा फुलून आलेला आहे। अशाच पद्धतीने शिल्लक राहिलेला डिंक तळून घेऊया। डिंक तळून झालेल्या शिल्लक तुपामध्ये अजून 3 टेबलस्पून साजूक तूप घालूया। तूप हलकं गरम झालं की यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालणार आहोत। इथं मी अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। कपने मोजाल तर बरोबर 4 कप गव्हाचं पीठ घेतलंय। गव्हाचं पीठ आपण घेताना ताजं दळलेलं घ्यायचं आहे, म्हणजे लाडू अजून जास्त दिवस टिकतात। पीठ घेताना चाळून घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ आपल्याला कमी फ्लेमवर अगदी छान भाजून घ्यायचं आहे। प्रत्येक कण व्यवस्थित भाजला जाईल असं आपण पीठ भाजून घेणार आहोत। आधी मी फक्त 3 टेबलस्पून साजूक तूप घातलं आहे। तूप आपण थोडं थोडं घालून पीठ भाजून घेणार आहोत। आधीच खूप जास्त पीठ घालायचं नाही आहे, म्हणजे मग एकदम गोळे तयार होतात आणि मग पीठ भाजणं कठीण होऊन जातं। जर कुठे पिठाचे गोळे झाले असतील तर ते आपण चमच्याने प्रेस करून मोडून घ्यायचे आहेत आणि पीठ छान एकसारखं भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लोपेक्षा अगदी किंचित वाढवून मी 10 मिनिटं पीठ छान भाजून घेतलं। बघा, पिठाचा रंग आधीपेक्षा बदललेला आहे। आता आपण यामध्ये अजून साजूक तूप घालणार आहोत। पुन्हा 3 टेबलस्पून साजूक तूप घालून पीठ आपण अजून भाजून घेऊया। तूप यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं। जर कुठे पिठाचे गोळे झाले तर चमच्याने मोडून घ्यायचे आणि पीठ अगदी छान भाजून घ्यायचं आहे। असं सतत ढवळत राहायचं आहे। पीठ भाजताना ते अजिबात करपलं जाणार नाही, अशाच पद्धतीने भाजून घ्यायचं। पीठ भाजायला घेऊन सुरुवातीपासून आत्तापर्यंत 15 मिनिटे झालेले आहेत। अजूनपर्यंत आपण आधी 6 टेबलस्पून साजूक तूप घातलं होतं। अजून 3 टेबलस्पून साजूक तूप घालून पीठ छान भाजून घ्यायचं आहे। 15 मिनिटं पीठ भाजलं तरीही ते छान भाजलं गेलेलं नाही आहे। अजून आपल्याला कमीत कमी 10 मिनिटं तरी पीठ छान भाजून घ्यावं लागेल। असं आपण सतत ढवळत राहायचं। पिठाचे जे गोळे होतील ते चमच्याने मोडायचे आणि पीठ छान भाजून घ्यायचं आहे। बरोबर 25 मिनिटं मी पीठ छान भाजून घेतलं। बघा, पिठाचा रंग बदललाय, मस्त दाणेदार असं पीठ तयार झालेलं आहे आणि पीठ भाजत आलं म्हणजे अगदी खमंग सुवास येतो। आता आपलं भाजून झालेलं पीठ एका भांड्यात काढून घेऊया आणि मग पुढची तयारी करूया। इथं मी भांड्यामध्ये 2 सुंठ अशा फोडून घेतलेल्या आहेत। थोड्याशा खलबत्त्यामध्ये चेचून घेतल्यात, म्हणजे मिक्सरमध्ये त्या व्यवस्थित फिरल्या जातील। आणि त्यानंतर
आपण भाजून घेतलेली काळी मिरी, दालचिनी आणि इथे मी एक जायफळ अशा पद्धतीने फोडून घेतला आहे। ही सगळी साहित्य आपण या मिक्सरच्या भांड्यात घालायची आणि मिक्सरला लावून याची पावडर तयार करून घेऊया। ज्या भांड्यात खारीक बारीक करून घेतली होती त्यातच मी आपण तळून घेतलेले बदाम काढून घेतलेले आहेत। बदाम आपण मिक्सरला लावून याची जाडसर भरड तयार करून घेणार आहोत। मिक्सर फिरवताना पल्स मोडवर बंद चालू करून फिरवून जाडसर भरड करायची। जर मिक्सर सलग फिरवला तर बदामाचं तेल बाहेर येऊन त्याची भरड न होता घट्ट गोळा तयार होईल। त्यानंतर आपण तळून घेतलेले काजू यामध्ये काढून घेतलेत। काजूही आपण पल्स मोडवर बंद चालू करून याची भरड तयार करून घ्यायची आहे। आपण तळून घेतलेला डिंक एका ताटात काढून घेतला आहे। बघा, डिंक अगदी छान फुलून आलेला आहे। आतून अजिबातच कच्चा राहिलेला नाही आहे, व्यवस्थित फुलला गेला आहे। थोडा डिंक तळला म्हणजे तो छान फुलला जातो। आता आपण हा बारीक करून घेणार आहोत। एकतर तुम्ही हा मिक्सरला लावून बारीक करून घेऊ शकता, पण मी असाच पेल्याच्या साहाय्याने चुरून घेणार आहे। तळाकडून असा पेल्याने प्रेस करायचा म्हणजे तो छान एकसारखा बारीक होतो। बघा, कधी मिक्सरमध्ये त्याचा लगदा तयार होतो, त्यापेक्षा असा पेल्याने चुरला म्हणजे तो व्यवस्थित बारीक होतो। अशाच पद्धतीने सगळा डिंक बारीक करून घेऊया। लाडूसाठी लागणारी सगळी साहित्य इथे मी एका मोठ्या भांड्यात काढून घेतलेत। भांडं मोठं घ्यायचं म्हणजे मग आपल्याला सगळे साहित्य मिक्स करणं अगदी सोपं होऊन जातं। आपण भाजून घेतलेलं सुकं खोबरं, भाजून घेतलेले हलीम, तयार करून घेतलेली काजू बदामची भरड, बघा मी अशी जाडसर भरड तयार करून घेतलेली आहे, अगदी बारीक केलेलं नाही आहे। भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ, भाजून घेतलेली खारीक पावडर, बघा एकसारखी छान भाजली गेली आणि बारीक करून घेतलेला डिंक। यानंतर आपण यामध्ये 2 टीस्पून वेलची पावडर घालूया स्वादासाठी। आणि इथं आपण तयार करून घेतलेली काळी मिरी, दालचिनी, जायफळ आणि सुंठ पावडर मिक्सरला लावून घेतल्यानंतर मी चाळणीने चाळून घेतलेली आहे। बघा, आणि आता ही सगळी पावडर आपण यामध्ये घालूया। आपण भाजून घेतलेली खसखस यामध्ये घालूया आणि आता सगळी साहित्य चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने सगळी साहित्य एकजीव होतील अशी मिक्स करायची। चमच्याने करा किंवा हाताने केलं तरीही चालेल। बघा, आता आपली ही सगळी साहित्य छान मिक्स करून झालेली आहेत। आता आपण पुढची तयारी करूया। एक दिवस आधी आपण मेथी पावडर तुपात भिजत घातली होती। बघा, हे मिश्रण असं इतकं घट्टसर झालेलं आहे। सध्या थंडी आहे, थंडीमुळे तूप छान गोठलं गेलेलं आहे आणि पावडर देखील तुपात व्यवस्थित भिजली गेली आहे। आता आपण ही चमच्याने मोकळी करून तुपात व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघा, मेथी मी व्यवस्थित मिक्स करून घेतले, सगळ्या गाठी मोडून घेतलेल्या आहेत। आधी हे मिश्रण किती सैलसर होतं आणि एक दिवसानंतर बघा असं मस्त दाटसर झालेलं आहे। मेथीचा कडवटपणा कमी करण्यासाठी अजून आपण एक पुढची पद्धत करूया। इथं मी गॅसवर कढईमध्ये पाव कप साजूक तूप गरम करून घेतलं आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम केलेली आहे आणि आता आपण यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालूया। इथं मी 1 किलो गूळ घेतला आहे, कपने मोजाल तर बरोबर 4 कप आहे। गूळ बारीक चिरूनच घ्यायचा म्हणजे तो तुपात लवकर विरघळतो। आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही आहे, फक्त तो पातळ करून घ्यायचा आहे। असा गूळ आपण पातळ करून घेतला म्हणजे तो आपण घेतलेल्या साहित्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो। पुन्हा आपल्याला हे मिश्रण मिक्सरला लावून घ्यावं लागत नाही। आता आपण मीडियम फ्लेमवर गूळ पातळ करून घेऊया। मी पुन्हा एकदा सांगते, गुळाचा पाक करायचा नाही आहे, फक्त गूळ आपल्याला पातळ करून घ्यायचा आहे। बघा, गूळ विरघळला आहे, व्यवस्थित पातळ झाला आहे, गुळाचे सगळे खडे विरघळले गेलेले आहेत। आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये आपण भिजवून घेतलेली मेथी घालायची आहे आणि मेथी आपण विरघळवून घेतलेल्या गुळामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। अशी आपण मेथी पातळ केलेल्या गुळामध्ये मिक्स करून घेतली म्हणजे गूळ मेथीमध्ये व्यवस्थित मुरला जातो आणि मेथीचा बराचसा कडवटपणा कमी होतो आणि लाडू अजिबातच कडू लागत नाहीत। हीच ती सिक्रेट पद्धत आहे। आता आपल्याला फक्त मेथी पावडर यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। बघा, गुळामध्ये मेथी पावडर मिक्स करून झाले। आता आपलं हे मिश्रण तयार आहे। आपण आता पुढची तयारी करूया। आपण तयार करून घेतलेले सगळे लाडूचं साहित्य एका मोठ्या भांड्यात काढून घेतलं होतं। त्यामध्ये आपण गूळ आणि मेथीचं हे मिश्रण ओतायचं आहे। हे कडकडीत गरम आहे म्हणून आधी आपण चमच्याने मिक्स करून घेणार आहोत। जसं आपण यामध्ये मिक्स करत जाऊ तसं हे मिश्रण गार होईल, कारण बाकी साहित्य गार आहे, फक्त पातळ करून घेतलेला गूळ आणि मेथीचं मिश्रणच फक्त गरम आहे। जसं मिक्स करत जाऊ तसं ते थंड व्हायला सुरुवात होईल। सुरुवातीचा थोडा वेळ आपण चमच्याने मिक्स करायचा आणि मग हाताने मिक्स केलं तरीही चालेल। तुम्ही पाहू शकता, मी चमच्याने सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आणि आपल्याला हवं तसं लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे। यामध्ये आपल्याला नकोय जास्तीचं
तूप घालायला किंवा हे मिश्रण पुन्हा मिक्सरला फिरवून घेऊन मऊ करून घ्यायची अजिबातच गरज नाही आहे। बघा, गूळ मेथीचं मिश्रण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता आपलं हे मिश्रण लाडू वळण्यासाठी तयार आहे। गरम गरम असतानाच आपण लाडू वळायचे आहेत। सध्या थंडी खूप आहे, हे मिश्रण पटकन गार होतं। गार झाल्यानंतर लाडू वळायला थोडंसं कठीण जातं। गरम गरम असतानाच पटापट लाडू वळायचे। बघा, सहज लाडू वळला जाईल असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। घेतलेल्या तयार मिश्रणाचे अगदी शेवटपर्यंत सगळे लाडू व्यवस्थित वळले जातील असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। पण तुम्ही घेतलेलं मिश्रण इतकं व्यवस्थित ओलसर झालं नाही, लाडू सहज वळता येत नसतील, तर तयार मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात घालायचं, पल्स मोडवर थोडा वेळ फिरवून घ्यायचं। मिक्सर गरम होतो त्यामुळे तयार मिश्रण ओलसर होतं आणि मग लाडू सहज वळले जातात। सगळं मिश्रण एकाच वेळी मिक्सरमधून फिरवून घ्यायचं नाही आहे। 2-3 वेळा थोडं थोडं मिश्रण फिरवायचं, त्याचे लाडू वळायचे आणि पुन्हा शिल्लक राहिलेलं मिश्रण तसंच मिक्सरच्या भांड्यात घालून फिरवून घ्यायचं आणि मग लाडू वळायचे। जर तुमच्या कोणी हाताशी असेल तर एकाने मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आणि दुसऱ्याने पटापट लाडू वळायचे, कारण जसा वेळ जातो तसं हे मिश्रण पुन्हा कोरडं व्हायला सुरुवात होते। बघा, अगदी सहज लाडू वळले जात आहेत। जेवढा लाडू तुम्हाला लहान मोठा हवा असेल तेवढं मिश्रण हातावर घ्यायचं, असं घट्ट दाबून लाडू वळून घ्यायचे। आपण यात गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामुळे लाडूला अगदी छान बाइंडिंग येतं, लाडू व्यवस्थित वळले जातात, खूप जास्त कष्ट करावे लागत नाहीत। बघा, छान मस्त गोलाकार असा लाडू तयार होतो आहे। लाडू वळून झाला की तो हातावर गोल फिरवून घ्यायचा आणि अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू तयार करून घेऊया। तयार लाडू मी इथं सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेत। बघा, दिसायलाच छान दिसत आहेत। सगळे लाडू अगदी छान गोलाकार तयार झालेले आहेत। शेवटचा लाडू देखील अगदी छान वळला गेलेला आहे। शेवटपर्यंत जर तुमचं मिश्रण कोरडं झालं तर आधी सांगितल्याप्रमाणे मिक्सरमधून फिरवून घ्या, लाडू अगदी सहज वळले जातील। आपण इथं घेतलेल्या प्रमाणामध्ये बरोबर 90 लाडू तयार झालेले आहेत। 90वा लाडू देखील अगदी सहज वळला गेलेला आहे। आता मी तुम्हाला लाडू तोडून दाखवते। बघा, लाडूचं अगदी छान दाणेदार रवाळ असं टेक्स्चर आलेलं आहे, तरीही लाडू छान मऊसूत आहेत। तयार लाडू हवाबंद डब्यामध्ये तुम्ही 1-1.5 महिना सहज ठेवून हवं तेव्हा खाऊ शकता। अशाच पद्धतीने मेथीचे लाडू तुम्ही घरी नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।